प्रसादाची नारळ खाण्यासाठी अस्वलांचा थेट महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश। घटना सीसीटीव्हीत कैद। बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशिवली आणि डोंगर खंडाळा हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागून आहे। गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये-जा करतात, मात्र आता तर हद्दच झाली। एक मादा अस्वल आणि तिची 3 पिल्लं थेट डोंगरशिवली येथील सोमनाथ महाराज संस्थानच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्या कारणानं या ठिकाणी ती आली असावी असा ग्रामस्थांचा अंदाज आहे। परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते, अर्थातच वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आले असल्या कारणाने सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे वन विभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे। डोंगरशिवली येथील सोमनाथ महाराज संस्थान मंदिरामध्ये एक मादा अस्वल व तिचे 3 पिल्ले गाभाऱ्यापर्यंत मुक्त संचार करताना आढळून आले। यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे। या अगोदरही डोंगरशिवलीमध्ये एका शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे, तसेच अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत। यामुळे या अस्वलांचा वन विभागाने लवकर बंदोबस्त करावा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।